आझाद मैदानात जाऊया। आझाद मैदानामध्ये संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे चिखल सगळा मैदानात तयार झालेला आहे। आंदोलकांचे या परिस्थितीत हाल होत आहेत। आमचे प्रतिनिधी आझाद मैदानातून कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। कृष्णा, आजच्या एका दिवसाची वाढवून दिलेली आहे परमिशन, संध्याकाळनंतर उद्यासाठी मिळेल की नाही माहित नाही, पण काय परिस्थिती आता आझाद मैदानात? नक्कीच सुवर्णा, कालच मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते आझाद मैदान पोलिसांकडून जे आहे परवानगी मागण्यात आली होती आणि ती परवानगी आझाद मैदान पोलिसांनी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आज सकाळपासूनच जे आहे ते मुंबईत पावसाची रिपरिप आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आझाद मैदान या परिसरात आपण पाहू शकतो अत्यंत चिखल आपल्याला चिखल जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळतो। त्याचबरोबर बाटल्यांचा देखील मोठ्या प्रमाणात खच आपल्याला पाहायला मिळतो। सर्वत्र चिखल असल्यामुळे अस्वच्छता देखील जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सध्या जरी मराठा आंदोलक जे आहे विश्रांतीसाठी आपापल्या वाहनांमध्ये विश्रांतीसाठी गेले असता सर्वच आंदोलक सध्या जरी विखुरलेले असले तरी आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक जे आहे त्यांची वाट पुन्हा एकदा आझाद मैदानकडे आपल्याला येताना पाहायला मिळते। आझाद मैदानकडे पुन्हा मराठा आंदोलक जे आहे ते जमायला लागलेले, पण आपण पाहू शकतो पावसाची रिपरिप जी सुरू आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आंदोलक देखील जे आहे ते संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठे अस्वच्छता देखील या संपूर्ण आझाद मैदान या परिसरात पसरलेली आहे। त्याचबरोबर सर्वच आंदोलक पुन्हा एकदा आझाद मैदानकडे जे आहे ते वळायला लागलेले आहेत। अनेक ठिकाणाहून म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून जे आहे ते आझाद मैदानकडे किंवा आझाद मैदानाच्या चहूबाजूने जे विश्रांतीसाठी मराठा आंदोलक गेलेले आहेत ते पुन्हा एकदा आझाद मैदानकडे वळू लागलेले आहेत आणि आंदोलनात पुन्हा एकदा जे आहे ते सहभागी होणार आहेत। तुर्तास जरी मनोज जरांगे पाटील हे जरी विश्रांती घेत असले तरी आंदोलकांचा काही उत्साह काही कमी होताना दिसत नाही आणि आंदोलकांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे देखील आम्हाला काही आदेश देत नाही किंवा सूचना करत नाही तोपर्यंत आझाद मैदान असेल किंवा मुंबई आम्ही सोडणार नाही, असं जे आंदोलकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पुन्हा एकदा मुदत जी आहे ती वाढून मिळते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की कृष्णा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आझाद मैदान परिसरामधली स्थिती ही पावसामुळे अधिक बिकट होत चाललेली आहे। विखुरलेले आहेत मुंबईभर सगळे मराठा आंदोलक, कारण त्या ठिकाणी मर्यादा आंदोलकांची घालण्यात आलेली आहे की जरांगेंबरोबर आझाद मैदानात इतकेच आंदोलक बसू शकतात, त्यामुळे ही गडबड होते। पुढच्या बातमीकडे वळतोय। बीडमधून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलनाकरता मुंबईमध्ये आलेले आहेत। CSMT स्टेशनवर आंदोलकांनी आपली रात्र काढली, मोठ्या हाल अपेक्षा सहन करत तरी सुद्धा उत्साहात वाजत गाजत हे आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। त्या सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातून इथे काही मराठा आंदोलक आलेले आहेत। आपण पाहू शकतायत ते इथे अक्षरशः ढोल आणि हलगी वगैरे वाजून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात। बाबा, काय सांगा, तुम्ही कुठून आलेत आणि बोला पाटोदा तालुक्यातून आणि आमच्या गावातले 90% सगळे मराठी हे सगळे आले, सगळे आले। तुम्ही कधी आले? तुम्ही इथं कधी आले? राहिले कुठे? तुम्ही राहिले कुठे? कुठे राहिला तुम्ही? मी स्वतः सगळे 200 माणसं घेऊन रस्त्यावर राहिलो। रस्त्यावर जेवण करून आम्ही हाताने स्वयंपाक बनवून इथे वडापाव सुद्धा बंद केला आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाही। आम्ही सगळे भाऊ आणि सगळे बऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही। पाहिलं या ठिकाणी आपण हे बीड मधले आंदोलक आहेत आणि 4 दिवसापासून हे आंदोलक मुंबईमध्ये आले असून रस्त्यावर राहत आहेत। रस्त्यावरतीच हे आंदोलक आपला स्वयंपाक करून खात आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांचा JR लागू होणार नाही तोपर्यंत हे आंदोलक मुंबईमध्ये थांबणार आहेत, असा निर्धार या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केला आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई।